आज आपण सिंपल प्रेझेंटचा पार्ट 3 बघणार आहोत, तो म्हणजे वर्बल क्वेश्चन. या अगोदर आपण पाहिला होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स पाहिला. आता आपण वर्बल क्वेश्चन पाहणार आहे. वर्बल क्वेश्चन म्हणजे काय? हेल्पिंग वर्बने सुरुवात, ज्याचं उत्तर तुम्ही एस किंवा नो ने देणार आहे. आता वर्बल हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय की वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएस क्वेश्चन काय असतं, त्याची सुरुवात कशाने होते ते मी मागच्या तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलंय. लाईक तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लवकर समजेल. मग आता बघा, याचे उत्तर कधी एस नो द्यायचे, याची सुरुवात कधी डू डज ने करायचे. लक्षात ठेवा, कोणता टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स. जे काम तुम्ही डेली करतात, जे काम तुम्ही रोज करतात, तर तुम्हाला डू आणि डज सुरुवातला वापरायचे. नंतर सब्जेक्ट वापरायचे. सब्जेक्ट काय मी तुम्हाला पहिल्या भागमध्ये सांगितलंय. नंतर V1 काय त्याचे डिटेल मी घेतलं आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणजे क्रियापदानंतर जे काय ऑब्जेक्ट नंतर कॉम्प्लिमेंट पण येतं. ओके, पण मी तुम्हाला काय सांगितलंय, आपण फक्त एक ऑब्जेक्टच्या थ्रूनी बघायचे, म्हणजे वाक्य समजण्यासाठी. बघा, इंग्लिश बोलायचे असेल ना तुम्हाला, तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही प्रेझेंटेशन द्यायचा प्रयत्न करायचे. तर मग आता बघा, डू किंवा वापरतात आय, वी, यू, दे आणि अनेक क्वेश्चन म्हणजे काय, एका वस्तूपेक्षा जास्त असेल. जसं बॉय हा त्याला येस लावला, बॉय झाला, त्याला डू वापरायचे. डज वापरायचे ही, शी, इट, नेहा, तुमचं नाव आलं, नेम आला, नेहा, केदार, राहुल, मोहन, राधिका असं नाव आलं तर डज वापरायचं. आणि एक वचन नाम असेल तर त्याला डज वापरायचंय. तर समजा नाव दोन आले, समजा नेहा आणि राधिका आलं, तर तुम्हाला डू वापरायचे. तुम्हाला एवढं समजलं आता? हा, आता बघा शेवट काय पाहिजे. शेवट पाहिजे तो ता, ती, ते, ता, त पाहिजे आणि शेवटी काय पाहिजे, का पाहिजे. म्हणजे त्याच्या अगोदर हे पाहिजे. जसं आता एक वाक्य घेतो मी, तू क्रिकेट खेळतो का. बघा, वाक्याचं हा का आलाय, शेवटी आलाय का. काचा पहिले का आलाय, तो आलाय ना. तो आलाय म्हणजे आपल्याला 100% डू किंवा डज एक नंबरला घ्यायचे. डू किंवा डज म्हणजे बघा, हे शेवट असेल तरच घ्यायचं. लक्षात ठेवा, जे काम डेली आहे, डेलीच्या रुटीनचं काम आहे. जसं आता बघा, शेवटी का आला, काचा पहिले का आलाय, तो का. मग तो का आलाय, डू किंवा डज घ्यायचं. मग आता एक आपण काय करू, एक रिकाम्या जागी घेऊ, आपण ती सोडून घेऊ. आपण काय घ्यायचं नंतर बघू. टू म्हणजे काय, जीव. ओके, नंतर खेळणं काय, आता प्ले. नंतर काय तुम्हाला क्रिकेट, यू प्ले क्रिकेट आले, बरोबर आहे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. मग आता तुम्ही कन्फ्युजन होणार, इथे डू घ्यायचे का डज घ्यायचे. मग इथं काय आलंय ते बघा, इथं काय यू आलाय. मग आता यू आलाय, तर यूला आपण काय घेतो, डू घेतो. मग या ठिकाणी आपण काय घेणार, डू. मग आता काय आलं, डू यू प्ले क्रिकेट. डू यू प्ले क्रिकेट, जे काम तुमचं डेलीचं आहे तर तुम्हाला डू वापरायचं आहे. आता याचं उत्तर कसं द्यायचं, तुम्ही क्रिकेट खेळत असणार, तुम्ही काय ना, येस आय डू, येस आय डू. नसेल तर तुम्ही काय ना, नो आय डोंट, नो आय डोंट, बस एवढं उत्तर द्यायचंय. डू यू स्टडी, डू यू स्टडी, तुम्ही अभ्यास करतात का. येस आय डू, नो आय डोंट, डेलीचं रुटीन काम. डू यू गो टू स्कूल, येस आय डू, नो आय डोंट. म्हणजे जे उत्तर एस असेल तर एस द्या, नसेल तर नो द्या. समजा तुम्हाला म्हणायचं असेल, तुम्ही दररोज नाश्ता करतात का. तुम्ही आलाय डू यू हॅव ब्रेकफास्ट एव्हरी डे. तुम्ही काय, येस आय डू. तर तुम्ही नाश्ता करतात नसा, तुम्ही काय, नो आय डोंट हॅव ब्रेकफास्ट. समजा तुम्हाला असं सांगायचं असेल की तुम्ही दररोज टीव्ही पाहतात का. डू यू वॉच टीव्ही एव्हरी डे. तुम्ही म्हणणार येस आय डू, नसेल तर नो आय डोंट. फक्त एस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचे. याला म्हणतात डब्ल्यूएस क्वेश्चन. आपण दुसरं वाक्य बघू आता. बघा, दुसरं घ्या, ती शाळेत जाते का. बघा, शेवट काय आलाय रे, का आलाय ना. आणि काचा पहिले का आलाय, ते आलाय की भावा, ते का ना. मग ते का आलं तर तुम्हाला सुरुवातीला काय यायचं, डू किंवा डज घ्यायचे. मग आता डू घ्यायचे का डज घ्यायचे आपण नंतर बघू. आपण ते एक जागा रिकामी सोडून घेऊ आपण. ओके, मग आता ती म्हणजे काय, शी, ज्याला काय म्हणतात गो. आपण प्रेझेंटेचा वापर करू, शी गोज यू. नंतर टू स्कूल, शी गोज टू स्कूल, असं आपण होकारा ते वाक्य शिकलोय. मग आता बघा, इथं काय आलंय, काचा पहिले काय ते आलंय. पण आता मला डू घ्यायचे की डज घ्यायचे, तर इथं बघा काय शी आलाय. पण शीला आपण काय वापरतो, डज वापरतो. मी इथं काय घेणार, डज घेणार आहे. हा, जर मी डज घेतला तर हा ईएस ईएस मला काय करावं लागेल, कट करावं लागेल. म्हणजे काय होईल, डज शी गो, म्हणजे फक्त गो घ्यायचे आहे आणि टू स्कूल घ्यायचे आहे. म्हणजे काय, या टेन्स मध्ये V1 ला कधी एस लागणार नाही. हे डोक्यात तुम्ही फिट करून घ्यायचे. ज्या ठिकाणी डू डज होतं त्या ठिकाणी कधीही V1 ला एस लागणार नाही. डज शी गो टू स्कूल, तुम्ही उत्तर काय देणार, येस शी डज. एवढं शॉर्टकट बी दिलं तरी चालतं. पण एक्झाम मध्ये तुम्ही कसं द्यावं लागतं, येस शी गोज टू स्कूल. हे एक्झामची लँग्वेज झाली. तर ती शाळेत जात नसेल, तुम्ही काय, नो शी डझंट, दिस इज अ स्पीकिंग. आणि जर तुम्हाला
रायटिंग मध्ये लिहायचं असेल, ग्रामर मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही काय नो शी डझंट गो टू स्कूल. अजून एक वाक्य घेऊ. ती अभ्यास करते का? ती अभ्यास करते का? डज शी स्टडी? तुम्ही काय येस शी डज. हे स्पीकिंगची गोष्ट करतो मी, लक्षात ठेवा, रायटिंगची नाही. नाही अभ्यास करत असतात तुम्ही करा नो शी डझंट. समजा तुम्हाला म्हणायचं असेल ती लिहिते का? डज शी राईट? तुम्ही काय म्हणणार येस शी डज. असं तर तुम्ही काय नो शी डझंट. समजा मला हे घ्यायचे असेल तो अभ्यास करतो का? तो अभ्यास करतो का? पहिले काय घ्यायचं पुन्हा डज ही स्टडी? तुम्ही काय येस ही डज. नसेल तर नो ही डझंट. ओके. तो क्रिकेट खेळतो का? डज ही प्ले क्रिकेट? उत्तर काय येईल येस ही डज. नसेल तर तुम्ही काय नो ही डझंट. म्हणजे काय एक जर प्रश्न विचारेल एक जर उत्तर एस किंवा नो देईल. समजा आता मला समोरचा व्यक्ती मला प्रश्न विचारतो. काय विचारतोय? आता मला विचारतोय मला आता तो मला प्रश्न विचारतो डू यू टीच? डू यू टीच? यू आला यू म्हणजे मला विचारतोय डू यू टीच? मी काय येस आय डू. स्पीकिंग मध्ये सांगतो मी स्पीकिंगची गोष्ट करतोय. मी जे शिकवत नसेल तर मी काय नो आय डोंट. डब्ल्यूएस क्वेश्चन नाही घेत आपण, वर्बल क्वेश्चन घेतो. डब्ल्यूएस क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. समजा मला तुम्हाला प्रश्न विचारतोय. समजा आता आम्ही दोघी जण, एक हा व्यक्ती एक XYZ व्यक्ती आहे, आम्ही दोघी जण बोलतोय, तुमच्याबद्दल बोलतोय, एकच व्यक्ती म्हणजे ही समजा, तुम्ही ही समजा स्वतः. आता हा मला प्रश्न विचारतो तो अभ्यास करतो का? डज ही स्टडी? मी काय उत्तर देईन? तुम्ही अभ्यास करत नाही. नो ही डझंट. जास्त लोक असते, समजा जास्त लोकांबद्दल प्रश्न विचारलाय. समजा आता हा दे याला प्रोनाउन म्हणतात, लक्षात ठेवा. बघा आय म्हणजे मी स्वतः असतो, ही म्हणजे एक मुलगा, शी म्हणजे एक मुलगी असते, बरोबर आहे. पण समजा जास्त आलं, समजा ही आहे शी आहे म्हणजे जास्त लोक आहेत त्या ठिकाणी, तर त्यावेळेस तुम्हाला दे वापरायचं. का वापरायचं? तुम्हाला दे वापरायचं आहे. समजा त्याला होतं थर्ड पर्सन प्लुरल म्हणतात, अनेक वचन म्हणतात. ओके. समजा आम्ही दोघी जण बोलतोय, आम्ही हा समजा XYZ व्यक्ती आहे आणि तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी नाही आहेत किंवा तुम्ही बाजूला उभे आहात पण आमच्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या मध्ये नाही येत तुम्ही, त्यावेळेस हा मला प्रश्न विचारतोय ते नाश्ता करतात का? बघा तुमच्याबद्दल विचार, ते नाश्ता करतात का? बघा ते आलंय, देला आपण का वापरतो? डू. एक नंबरला घ्यायचे. ते कसं विचार? डू दे हॅव ब्रेकफास्ट? तुम्ही उत्तर काय देईल? हो ते नाश्ता करतात. तर म्हणून येस दे डू हॅव ब्रेकफास्ट. नसेल तर नो दे डोंट हॅव ब्रेकफास्ट. मला वाटतं तुम्हाला समजा आता मला नाव घ्यायचंय. समजा हा मला नेहा म्हणतोय, तर तो नेहाबद्दल बोलतोय, नेहाबद्दल बोलतोय, तर तो म्हणतोय की नेहा चहा बनवते का? तो काय म्हणतोय? नेहा चहा बनवते का? बघा का आलाय, दिसतंय तुम्हाला? का आलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे बनवते का? बघा ते दिसतंय तुम्हाला ते. मग आता तो काय म्हणे मला, तो प्रश्न कसा विचारला? डज नेहा, बघा डज नाव आले, डज घ्यायचे. डज नेहा मेकची? डज नेहा मेकची? मी काय येस नेहा डज किंवा शी डज म्हणाल. नसेल तर नो शी डझन किंवा नेहा डझन म्हणाल. समजा आता तो मला विचारतोय, आता तुमचे वडील काम करतात का? आता तुमचे वडील, लक्षात ठेवा, इथे तुम्ही म्हणा यू फादर नाही म्हणायचं, तुम्ही म्हणायचं यू फादर नाही म्हणायचं, युअर फादर म्हणायचे. आणि तुम्हाला माहिती सर्वांना आई एकच असणार आहे. सर्वांना काही 10-12 आई नसतं. आपला का तुम्ही मला 10-12 आई असं तर बिलकुल नाही, एकच असतात. वडील एकच असतं आपल्याला ना. मग जर एक वचनी असते, एका व्यक्तीबद्दल बोलले तो आपल्याला का आपण डज घ्यायचं. मग तुम्हाला प्रश्न काय विचारतोय? डज युअर फादर वर्क? लक्षात ठेवा, मी परत काय सांगते, डज युअर फादर वर्क? मी काय म्हणेल? येस माय. युअरचं का माय होईल? येस माय फादर वर्क. समजा तिच्या वडिलांबद्दल विचारायचं असेल तर शीचं हर होतं, मग तो काय डज हर फादर वर्क? तर तो काय येस हर फादर डज किंवा वर्क्स म्हणा. नसेल तर नो हर फादर डझंट. एवढं समजलं. त्याच्यामध्ये म्हणायचं असेल हिज फादर, डज हिज फादर. तर बघा हे छोटं वाक्य होतं. जितकी प्रॅक्टिस करत जाणार तेवढं तुमचं फायदा होत जाईल. आणि प्रॅक्टिस शिवाय कधी काही होत नाही. फक्त एकमेकांशी डिस्कस करा, आरशासमोर बोला. आता मी तुम्हाला मोठे वाक्य करून दाखवतो. आणि मोठे वाक्य वर्बल क्वेश्चन मध्ये आलं तर काय होईल? पण रूल हाच राहील, कोणते वाक्य घ्या पण ते काम डेली पाहिजे, रुटीनचे पाहिजे. जे काम तुम्ही दररोज करतात तरच याचा वापर करायचा, अदरवाईज करायचं नाही. जे काम तुमचं दररोजचे, नाश्ता करणं दररोजचे, जेवण दररोजचे आहे, शाळेत जाणं दररोजचे, माझं काम शिकवणं दररोजचे, डेली काम, हे वापर करायचे. मी एक मोठं वाक्य घेतो म्हणजे तुम्हाला अजून जास्त तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. आता मग मी मोठं वाक्य घेतलं. आता मी 2 वाक्य छोटे पाहिले, बरोबर. डू आणि डज का वापरतो तुम्हाला मी डीप मध्ये सांगून दिले. आता मोठं वाक्य, बरोबर आहे. आता मोठं वाक्य आलंय तर पहिले मी तुम्हाला सांगितलंय इथं काय आलंय, का
कालाय म्हणजे आपला नक्कीच हा हेल्पिंग वर्ब म्हणजे हा वर्बल क्वेश्चन आहे. आणि शेवटी का आला पाहिजे हे गोष्ट. आणि काचा पहिले काल आहे बघा, काचा पहिले काल तात आले, तात बघा, तात हवा तात दिसतोय तात, आणि हा काल आहे का. तुम्ही तुम्हाला काय बोललो, तो ताती का आलं किंवा पाहिजे आलं तर तुम्हाला डू किंवा डज वापरायचे. सुरुवातीला डू किंवा डज वापरायचे. समजा आता पाहिजे किंवा वापरतात, तुला पाणी पाहिजे का, तुला पाणी पाहिजे का, पाहिजे का आले तर तुम्ही काय, डू यू वॉन्ट वॉटर, तुला साखर पाहिजे का, डू यू वॉन्ट शुगर किंवा डू यू नीड शुगर. तर मग आता हे जे मोठं वाक्य आलंय ना, तात का म्हणजे आपला डू किंवा डज घ्यायचं. मग आपण एक काय करू, रिकाम्या जागा सोडून जाऊ. आपण ही रिकाम्या जागा सोडली तिथं काही डू येईल का डज येईल ते आपण नंतर बघू. मग आता हे वाक्य करू आपण. आता साधं वाक्य आपण तुम्ही आता बघा, तुम्ही तुमच्या भाषेची कौशल्य सुधारण्यासाठी इंग्रजी पुस्तके वाचतात. एवढं घेऊ आपण. हा का आपण नंतर बघू, हा का नंतर बघू. सिंपल प्रेझेंटेशन म्हणजे साधं वाक्यात म्हणजे होकरा वाक्यात करू आपण. तुम्ही म्हणजे यू, हा घेतला मी यू घेतला. ओके. वाचणे, वाचलं काय तर रीड, यू रीड म्हणतात. आता तुम्हाला सूत्र आठवतं का, मी काय सांगितलं होतं सूत्र. तुम्ही जुना व्हिडिओ बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचे व्हिडिओ बघा. मी सूत्र काय सांगितलं तुम्हाला, काय, कोणाला, कसे, कुठे आणि केव्हा, हे सूत्राचा वापर करायचा. तर बघा, तुम्ही काय वाचतात, तुम्ही काय वाचतात, काय वाचतात तुम्ही इंग्रजी पुस्तके वाचतात, इंग्रजी पुस्तके. मग तुम्ही ना यू रीड इंग्लिश, यू रीड इंग्लिश बुक्स. थोडं हँडरायटिंग समजून घ्या माझी. आपल्याला फक्त समजणं महत्वाचं आहे. हँडरायटिंग कसं थोडी वाकडे तिकडे येते माझी हँडरायटिंग व्हाईट बोर्डवर, परंतु हे टॉपिक आपल्याला समजलं पाहिजे. हँडरायटिंग महत्वाचे नाहीये की हा टॉपिक तुम्हाला किती समजतंय. तर बघा, तुम्ही काय वाचतात, इंग्लिश बुक घेतला. आता पुढचं, तुम्ही कोणाला वाचतात, उत्तर आहे का, नाही आहे. ओके. कसे वाचतात, नाही. हा, आता कसे वाचतात, कशानंतर काय, तर का वाचतात, सुधारण्यासाठी. म्हणजे काय, एखादी गोष्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग तुम्ही काय म्हणा, टू, सुधारण्याला काय म्हणतात, इम्प्रूव्ह म्हणायचे, इम्प्रूव्ह. आणि काय, तुमच्या भाषेची कौशल्य आहे. तर तुम्ही काय म्हणा, युअर लँग्वेज स्किल्स. आता झालं आपलं साधं वाक्य. मग आता क्वेश्चन करायचे. मग आता डू घ्यायचे की डज घ्यायचे, हे इथं काय आलंय ते बघायचं. इथं यू आलाय तर आपलं काय यायचं, डू घ्यायचं. शी आला असतं तर डज घेतलं असतं. नेहा आली असती म्हणजे नाव आलं असतं तर डज घेतलं असतं. नेहा अँड राधिका असे दोन नाव आलं असतं तर आपलं डू घेतलं असतं. म्हणजे अनेक क्वेश्चन होऊन जात होतं. मग आता झालं, डू यू रीड इंग्लिश बुक, आणि शेवटी काय आलं असतं, क्वेश्चन मार्क. म्हणजे सुरुवातीला डू किंवा डज वापरायचं आहे. डू यू रीड इंग्लिश बुक टू इम्प्रूव्ह युअर लँग्वेज स्किल. तुम्ही करणार, येस आय डू, नो आय डोंट. मला वाटतं एवढं समजलं. आता दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य आहे, तुमची आई कामाच्या दिवशी कुटुंबासाठी चहा बनवते का. हे डेलीचे काम आहे, लक्षात ठेवा. डेलीचे म्हणजे नेहमीचे काम असतं. आता बघा, काल आहे म्हणजे ओके. आता काल म्हणजे हेल्पिंग वर्ब सुरुवातला येणार. मग कोणतं येणार, मग काचा पहिले काल येते बघा, ते आलंय ते. बघा, ते दिसते तुम्हाला, ते नंतर काल आहे दिसतंय तुम्हाला, ते का. 100% आपण काय घ्यायचे, डू किंवा डज घ्यायचं. म्हणजे त्याच्या पहिले आलं तर. मग आता पहिली जागा आपण रिकामी सोडू, तिथे डू येईल का डज येईल आपण नंतर विचार करू. मग आपण काय करू, रिकामी जागा सोडली डू किंवा डज साठी. मग आता आपण काय करू, याला सिंपल प्रेझेंट टेन्स होकारार्थी वाक्यात करू. नंतर आपण डू डज वापरू. तर बघा, आता तुमची आई हा सब्जेक्ट आहे, हा 1 नंबरला घ्यायचा आहे. मी तुला सूत्र सांगितलं ते, नंतर उलट जायचं ना. बनवते 2 नंबरला घ्यायचं, 3 नंबरला हे घ्यायचं, साठी आलंय 4 नंबरला घ्यायचं, कुटुंब 5 नंबरला, आणि कामाच्या दिवशी आलंय तर तुम्हाला काय घ्यायचं, 6 नंबरला. म्हणजे उलट जायचंय. मग आता तुमची आई आली, युअर मदर. ओके, युअर मदर घेतलं मी, युअर मदर. ओके. चहा बनवणं म्हणतात मेक, मी घेतलं मेक, युअर मदर मेक. इथं एज घेतला आपण, एज घेऊ आपण, युअर मदर मेक्स, कारण आपण होकारार्थी वाक्य पाहत आहे. तुमची आई काय बनवते, सूत्र बघा, सूत्र काय बनवते, काय, कोणाला, कसे, कुठे, केव्हा. हा, मी तुम्हाला सूत्र सांगितलं होतं बघा, हे सूत्र माहिती ना, काय, कोणाला, कसे, कुठे, केव्हा. पण तुमची आई काय बनवते, उत्तर काय, चहाला काय म्हणतात, टी. नंतर घेणार, कोणाला बनवते किंवा कोणासाठी बनवते, साठी म्हणजे फॉर, आणि कुटुंब म्हणजे फॅमिली, फॉर फॅमिली.
आता इथं युअर फॅमिली, फॉर युअर फॅमिली म्हटलं तरी चालतं. मग इथं आपण काय करू, इथं काय कुटुंबासाठी इथं घेतलं मी फॉर फॅमिली म्हणजे त्याच्या कुटुंबासाठी, म्हणजे युअर तुमच्या कुटुंबासाठी. तुमची आई कशी बनवते माहिती, कुठे बनवते माहिती, केव्हा बनवते, तर केव्हा बनवते, कामाच्या दिवशी. काय बनवते, कामाच्या दिवशी. कामाच्या दिवशी म्हणजे काय, ऑन, असं ऑन वापरायचे. नंतर ऑन वर्किंग डेज, ऑन वर्किंग डेज, कामाच्या दिवशी. मग आता बघा, ज्या ठिकाणी डू घ्यायचे किंवा डज घ्यायचे ते सर्व समज इथं काले ते बघायचे. तर आता मला सांगा, प्रत्येकला आई एकच असते. मी मगाशी बोललो तुम्हाला, प्रत्येकला काय 10-12 मम्मीनी राहत, तर एकच आई असते. जर एकच वस्तू असेल किंवा एकच ती व्यक्ती असेल तर तुम्हाला डोळे बंद करून, नाही डोळे बंद करायचे, डोळे बंद करून तुम्हाला एक डज वापरायचे. डज, बस डज वापरलं. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डज वापरलंय म्हणजे हा V1 ला जो एस लागला ना, एस, त्याला तुम्हाला कट करावं लागेल. मग कसं येईल वाक्य, डज युअर मदर मेक, मेक्स नाही ना, मेक टी फॉर फॅमिली ऑन वर्किंग डेज. फॉर युअर फॅमिली म्हटलं तरी चालेल. त्याचं उत्तर एस किंवा नो मध्ये द्यायचं. मग तुम्ही का नाही, येस माय मदर डज, नसेल तर नो माय मदर डझंट. तर मला वाटतं तुम्हाला सिम्पल प्रेझेंटेन्सचा हा जो तिसरा पार्ट आहे, जो मला बोललो मी 18 भाग मध्ये, प्रत्येक सिम्पल जेवढे सिम्पल प्रेझेंटेन्स असेल तुम्ही 18 भाग मध्ये घेणार आहे. तर तुम्हाला हा तिसरा पार्ट नक्की समजला असेल. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की मला हा टॉपिक नाही समजला. परत तो एकदा व्हिडिओ बनेल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. बघा मी तुमच्यासाठी घरी बसला तुम्हाला मी जेवढं काही असेल डीप मध्ये नॉलेज द्यायचा प्रयत्न करतोय. इथं सध्या बेसिक शिकवतोय, पुढे तर बघा मी तुम्हाला इतक्या ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन जाणार आहे की तुम्ही ते मी सोप्या पद्धतीने, पण त्यासाठी बेसिक येणं आवश्यक आहे. तुमचं बेसिक पक्क नसेल तर तुम्ही ऍडव्हान्स लेवल तुम्ही किती शिकवलं त्याला अर्थ राहणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. या चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.